प्रयत्न करतो आम्ही, तर तुमचे सहकार्य आवश्यक आहे. आणि आता एक सांगा सर प्रेझेंटेशन करत आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे सरांचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर काल तगडपल्ले सर मला वाटतं तुम्ही नव्हता तिथे, तर तुम्ही अभिप्राय द्यायचा आहे त्याच्यावर आणि अभिप्राय देताना सकारात्मक अभिप्राय द्यायचा आहे. ओके. हो. तर ह्याच्यामध्ये थोडक्यात म्हणजे जेव्हा मुलं शाळेला येतात तेव्हा नियमाचं पालन कसं करायचे या बाबतीत आम्ही थोडंसं सादरीकरण करत आहोत. अरे का तुम्ही येत नाही का शाळेत? चला की तू चाल समोर आम्ही थोडं करून येतो. अरे पण टाइम झाला की शाळेत जाता येते ना कसं करू सुरुवात मग आपण एकच बसतो. मारलं तर मग बघा विशाल बस खेळून जाऊ खेळून जाऊ. तुम्ही जा आम्ही येत नाही आम्हाला थोडं करून आम्ही नंतर येतो. काय करतो शाळेत जाऊन काय करतो? अरे तुम्ही मोठा थोडं आता कसं माहित आहे का शाळेला आपण टायमाला गेलो तर आपले फायदे आहे त्याच्यामध्ये. सर आपण प्रार्थनेला गेलो काय सूचना असते, सूचना सांगतात दिवसभराच्या क्रीडाचं तासिका बरोबर होते. काय जर एखाद्या काही शासनाचा आला आदेश तर ते आपल्याला कळतात. जर आपण टायमाला नाही गेलो मग कसं शाळेत शिकवलेलं काय समजणार नाही, त्याचं नुकसान होईल आपलं काय सर. हो कसं काय मग जायला लागेल शाळेला पण थोडं खेळून येतो कसं आहे जर आपण आता इथे खेळतच बसलो त्या खेळामध्ये आपल्याला काय मिळणार आहे, आपला वेळ जाईल की नाही. आज दिवसभर आपलं मायबाप आपल्या शाळेत पाठवते आपल्याला आणि इथंच बसलो आपण खेळत तर मग किती आवड होईल की पुढे आपल्याला शिकायचं आहे की मग काय करू माहिती आहे का आपण सगळेजण शाळेला आपण टायमाला जाऊ आणि शाळेला टायमाला गेलो तर आपले सरामध्ये कसं होईल आपलं आदर सन्मान काय होईल नाही आपलं. त्यामुळे आपण काय करू शाळेला टायमाला जायचं आणि नियमांचं पालन करायचं. करू का मग सगळेजण का मग धन्यवाद.